मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शाश्वत विकास या प्रकरणामध्ये काही मुद्द्यांचा अभ्यास आपण करत होतो. त्यामध्ये शाश्वत विकासातील सांगण्यात आलेली काही उद्दिष्ट, जी 17 प्रकारची उद्दिष्ट आणि ध्येय आहेत, त्यांचा आपण अभ्यास केला. विविध परिसंस्थेतील शाश्वत विकास हा कशा प्रकारे साधता येऊ शकतो व त्याची जपणूक करता येऊ शकतं. मग शेतीच्या संबंधित आणि जंगलांच्या संबंधीमधले असलेला शाश्वत विकास आपण शाश्वत विकासाच्या माध्यमातून किंवा विविध प्रकारच्या उपाययोजना व नियोजन करून त्याची अंमलबजावणी कशी करता येईल या मुद्द्यांचा अभ्यास आपण केला. जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय वन्यजीव कृती कार्यक्रम या अंतर्गत काही आराखडेमधले जे काही मुद्दे आहेत, कशा प्रकारची जैवविविधता ही टिकू शकते किंवा तिचं संरक्षण व संवर्धन होऊ शकते, काही मुद्द्यांच्या आधारे आपण त्याचंही विवेचन अर्थात त्याचाही अभ्यास आपण केला. आता आपला जो पुढचा मुद्दा आहे या तिसऱ्या प्रकरणातला अर्थात शाश्वत विकासामधला, तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि संवेदनशील आहे. तो म्हणजे शाश्वत विकासात व्यक्ती व समाजाची भूमिका. शाश्वत विकासात व्यक्ती व समाजाची भूमिका. जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढणाऱ्या लोकसंख्येचा ताण तणाव उपलब्ध साधनसंपत्तीवर पडून गेल्यानंतर त्या साधनसंपत्तीचा ऱ्हास फार मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रत्येक वर्षी विविध प्रकारची डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळतं. मग ती औद्योगिक क्षेत्रात आहे, शहरांमध्ये आहे, गावामध्ये आहे, निसर्गाच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. मग इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरण, शहरामधले असलेलं शहरीकरण, निसर्गामधले असलेले विविध प्रकारचे पार्क्स, गार्डन्स, म्हणजे पूर्णतः काँक्रिटीकरण वाढत्या लोकसंख्येबरोबर हेही घटक फार मोठ्याने वाढत आहे. मग त्यामुळे काय होते की अनेक प्रकारच्या नैसर्गिक घटकांचा ऱ्हास होतो, ते नष्ट होण्याच्या मार्गावर. कितीतरी जंगलांच्या भूभागावर मानवाने केलेला कब्जा आणि कितीतरी जंगले नष्ट करून त्या ठिकाणी सिमेंटचे शहरे उभे करून जे मूळ जो प्रदेश होता त्या प्रदेशाला दुसऱ्या प्रकारचं रंगरूप व रंगवटी करून त्या एका नव्या स्थानाची निर्मिती या मानवाने केली. परिणामी त्या ठिकाणी असलेला मूळ अधिवास, त्या पशुपक्षी प्राणी राहत असलेले ठिकाण हे सोडण्यात आले आणि त्या ठिकाणी सिमेंटचं अर्थात काँक्रिटीकरण करण्यात आलं आणि म्हणूनच अनेक प्रकारचा ऱ्हास किंवा अनेक प्रकारचे घटके नष्ट होत चाललेले आहे. ऑक्सिजनची निर्मिती या जंगलांच्या माध्यमातून किंवा विविध प्रकारच्या वृक्ष लागवडीतून होत असते, परंतु हे वृक्ष किंवा हे झाडं किंवा ही जंगलातलीच साधनसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, ती कमी होत चाललेली आहे. तर ऑक्सिजनची निर्मिती कशी होऊ शकते, हा सुद्धा एक मोठा विचार करण्यासारखा एक प्रश्न आणि एक ज्वलंत प्रश्न आहे, जिवंत प्रश्न आहे. कोरोनासारख्या काळामध्ये आजारी पडलेल्या माणसाला किंवा असे पेशंट आपण पाहिले की ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. काय झालं तर ऑक्सिजनची लेवल कमी झाली, मग याला ऑक्सिजन द्या. मग नैसर्गिक ऑक्सिजन जर आपण नष्ट केला आणि आता परिणामी त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची आपल्याला त्या पेशंटला, त्या आजारी व्यक्तीला द्यावं लागतं आहे. म्हणून काय होतं की तो पेशंट किंवा ती व्यक्ती जास्त वेळ जगू शकत नाही. शेवटी ते कृत्रिमच असतं. निसर्गाचा आपण ऱ्हास करून, निसर्गातील घटकांना नष्ट करून, निसर्गामध्ये जो काही असमतोल आपण या हुशार मानवाने केलेला आहे. मानव तर खूप छान आणि सज्जन आणि हुशार असा प्राणी, तो काहीही करू शकतो, काहीही विकत घेऊ शकतो, काहीही सोडून देऊ शकतो, काहीही नष्ट करू शकतो. अरे मानवा, परंतु ही गोष्ट एक लक्षात ठेवायला पाहिजे, जे तुम्ही नष्ट करत आहात ते तुम्ही कशा प्रकारे निर्माण करणार आहे याची जर गोष्ट जर तुम्हाला समजली किंवा ती जाणीव झाली, याचं जर भान तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये जर घुसलं, तर निश्चितपणे याचा विचार आणि वापर, याचा उपयोग तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला होणार नाही. याचा नाहक त्रास तुम्हालाच काय, तुमच्या येणाऱ्या पिढीलासुद्धा होणार नाही, जर त्याची कडक अंमलबजावणी या निसर्गात आणि या पर्यावरणात किंवा या मानवाच्या विचारातून जर झाली, तर याचा फायदा निश्चितच आपल्या सर्वांना होणार आहे. म्हणूनच या शाश्वत विकासामध्ये जे काही परिसंस्था किंवा जे काही नैसर्गिक किंवा निसर्गनिर्मित घटकांचं जपणूक आपल्याला करावायचे, जर त्याचं संगोपन जर नियोजनपूर्वक झालं तर कितीतरी वर्ष त्याचा फायदा आपल्याला होईल. वाढतं प्रदूषण आहे, औद्योगिकरण आहे, लोकसंख्या भरमसाठ वाढते, लोकसंख्येचा विस्फोट होतो आहे, अनेक प्रकारचे रासायनिक कारखान्यातून मोठमोठे विषारी वायू आकाशामध्ये फेकले जात आहे. या सगळ्या गोष्टींमुळे ओझोनवर ताण पडतो आहे, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर सरासरीवर आहे, जागतिक तापमान वाढते. किती दिवस आपण ह्या सर्व गोष्टी सहन करणार आहोत, किती
किती आपत्ती परिस्थितीमध्ये मानवाला मृत्यूच्या धाडीत आपण नेणार आहे. कोरोनाने आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या आहे. कोरोनामुळे कितीतरी लोक मृत्युमुखी पडले. अजूनसुद्धा मानवाला जाग येत नाही आहे. अजूनसुद्धा मानवाला समज येत नाही की काहीतरी करायला पाहिजे. जो हुशार आणि समजदार प्राणी समजला जातो अर्थात मानव, या पृथ्वीला तो वाचवू शकतो, तो त्याला संतुलित ठेवू शकतो. तरी पैशांच्या व स्वार्थी वृत्तीमुळे व विचारांमुळे मानवाने सगळ्या गोष्टी आणि आपली बुद्धी ही गहाण ठेवली आणि स्वतःचं आयुष्य कमी करून घेतलं. आता तरी डोळे उघडा. अनेक लोकांचे परिवार या कोरोनासारख्या काळामध्ये नष्ट झाले. भारतात काय सगळ्या जगामध्ये जवळजवळ 2 कोटीपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी या कोरोनामुळे पडलेले. मी तरी आकडा हा कमी सांगितला, परंतु हा आकडा सर्वात जास्त आहे. लक्ष ठेवण्यासारखी आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता तरी डोळे उघडा, आता तरी जागे व्हा. आणि जर तुम्ही जागे होत नसाल तर पृथ्वीचा विनाश हा तुमच्या डोळ्यासमोरच होईल. आणि पृथ्वीचा विनाश तुमच्या डोळ्यासमोर म्हणजे काय, तुमचा विनाश हा होणार आहे. तुम्हीसुद्धा या मृत्यूच्या दाढेमध्ये जाणार आहे. तेव्हा तुम्हाला कोणीही वाचवायला येणार नाही. म्हणूनच तुमची भूमिका, तुमचा समाज, तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणी जनजागृती करायला पाहिजे. समुपदेशन करायला पाहिजे की झाडांचं महत्त्व किती आहे, नैसर्गिक घटकांचं महत्त्व किती आहे. जंगले जगली, जंगले टिकली, जंगले जर राहिली तर या जंगलातनं निर्माण होणारा ऑक्सिजन ह्याच आपल्या लोकांसाठी किती उपयोगाचा आहे. तो फक्त मानवासाठी नाहीच तर या पृथ्वीवर संचार किंवा अधिवास करणारे पशु पक्षी प्राणी विविध प्रकारची समुदाय आहे, या सगळ्या लोकांसाठी हा ऑक्सिजन अतिशय महत्त्वाचा आहे. मानव जर स्वतःच प्रत्येक गोष्टीला जर जबाबदार आहे तर तो जबाबदार होणार नाही. अशा प्रकारची जर काळजी मानवाने घेतली, चांगल्या प्रकारचे कार्यक्रम, परिषदा, विविध प्रकारचे जनजागृती बद्दलच्या घोषणा किंवा अनेक प्रकारचे असे अवेअरनेस कार्यक्रम जर मानवाने प्रत्येक समाजासाठी व प्रत्येक ठिकाणी जर घेतले तर निश्चितपणे याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबिलिटी यांच्या अंतर्गत नवी दिल्ली अनेक प्रकारचे जनजागृतीचे कार्यक्रम याच माध्यमातून होत आहेत. अजूनसुद्धा वेळ गेलेला नाही आहे. या कोरोनाने आपल्याला खूप काही शिकवलेलं आहे, पण तरीही मी सांगतो की आता जागे व्हा. जागे होण्याचीच वेळ आली आहे. प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावलं पाहिजे. मग ते आपल्या घरात असेल, आपल्या दारापुढे असेल, आपल्या अंगणात असेल, रस्त्याच्या बाजूला असेल, लावा. ती लावली गेली पाहिजे. ऑक्सिजनची निर्मिती किंवा ऑक्सिजन हा घटक फार महत्त्वाचा आहे, आपल्यासाठी आवश्यक आहे. आणि जर आपण हे करू शकलो नाही तर आपण स्वतः वाचू शकत नाही, आपल्या परिवाराला वाचू शकत नाही. इकडे पैसा असूनसुद्धा त्या पैशाचा विनियोग आणि उपयोग तुम्हाला करता येऊ शकणार नाही. इतकी मोठी गोष्ट ज्या मानवाने पैसा निर्माण केला त्याच पैशाने मानवाला आज धिक्कारला आहे, त्याला दूर फेकलेलं आहे. आता तरी जागे व्हा. म्हणून शाश्वत विकासामध्ये व्यक्ती व समाजाची भूमिका अतिशय आवश्यक आहे. कारण व्यक्ती ज्या समाजामध्ये राहतो तो समाज फार संवेदनशील आहे, तो फार महत्त्वपूर्ण आहे आणि त्याची भूमिका ही फार महत्त्वाची असते. कारण हाच समाज आणि हीच व्यक्ती या संपूर्ण पर्यावरणाला व निसर्गाला शाश्वत विकासात तारतम्य ठेवून व संतुलित राखू शकते, ठेवू शकते आणि चांगल्या प्रकारची काळजी घेऊ शकते. शाश्वत विकासासाठी व्यक्ती व समाज म्हणून काही पुढील कर्तव्यांची व महत्त्वाची ठरतात. मग या संदर्भामध्ये अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. पहिला आहे वृक्ष लागवड व संगोपन. या संदर्भात मी तुम्हाला आत्ताच बोललो. मर्यादित लोकसंख्येच्या तत्त्वांचा अंगीकार म्हणजे लोकसंख्या जी झपाट्याने वाढते, कुठेतरी त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यात आलं पाहिजे. त्याचं काटेकोर पालन झालं पाहिजे. कायदे अस्तित्वात आणण्यासाठी आता हीच वेळ आहे. कारण प्रत्येक परिवारामध्ये 4 ते 5 अपत्य असतात. अनेक प्रकारचे लग्न एक पुरुष लावले जातात. त्या एक पुरुषाला 2 ते 3 बायका व त्याच्यापासून निर्माण होणारे अपत्य म्हणजे हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. म्हणून कायद्याचा वापर होणं आवश्यक आहे. दारिद्र्य निर्मूलन याचंसुद्धा महत्त्वाचं आहे. नैसर्गिक संपदांचे संवर्धन, त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण, शाश्वत शेती, संशोधन कार्य, प्रत्येक ठिकाणी या सर्व गोष्टींचा विचार, नियोजन आणि एक समजदार व्यक्ती म्हणून तुमची वृत्ती आणि अशा प्रकारची भूमिका जर या ठिकाणी जर तुमची राहिली तर चांगल्या गोष्टी करायला कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. तुम्ही करा तर सगळा समाज तुमच्याबरोबर राहील. तुम्ही एखादा चांगला निर्णय घ्या. एखाद्या गावामधला जर पोलीस पाटलाने ठरवलं की या आपल्या गावामध्ये फाट्यापासून तर आपल्या गावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा जर झाडं लावली गेली पाहिजे तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. तुमचं हे समाजकार्य फार उपयोगाचं आहे, फार महत्त्वाचं आहे.
तुम्ही तुमच्या काळात जर तुम्ही हयात असताना जर ही झाडं लावली गेली तर येणाऱ्या पिढ्यांना खूप मोठा फायदा या झाडांचा किंवा त्या निसर्गाचा होऊ शकतो. म्हणून आत्ता विचार करा, जागे व्हा. प्रत्येक गावकरी किंवा प्रत्येक गावातल्या माणसाने व पोलीस पाटलाने व ग्रामसेवकाने सगळ्यांनी अशा प्रकारची भरघोस कामगिरी केली पाहिजे. त्याचं नियोजन केलं पाहिजे. अशा प्रकारे या शाश्वत विकासाच्या बाबतीमध्ये आपण व्यक्ती व समाज किती महत्त्वाचे घटक आहात आणि आपल्या दूरदृष्टिकोनातून आपल्यासाठी भूमिका काय महत्त्वाची आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल. म्हणून म्हणतो, जागे व्हा आणि कामाला लागा आणि झाडे लावा. पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे स्वच्छ विकास यंत्रणा, क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम. जपान या देशामध्ये क्योटो शहरात जगातील प्रमुख देशांची जागतिक वातावरण बदलाच्या नियंत्रणासाठी 1997 साली बैठक झाली होती, म्हणजे ग्लोबल क्लायमेट चेंज. त्या बैठकीत झालेल्या कराराला त्या परिषदेमध्ये क्योटो प्रोटोकॉल असे म्हटले गेलेले. 11 डिसेंबर 1997 रोजी क्योटो प्रोटोकॉल स्वीकारण्यात आला. म्हणजे जी परिषद ज्या देशामध्ये होते त्या ठिकाणी प्रत्येक देशाचा एक व्यक्ती त्या देशाची भूमिका किंवा देशाचा एक नागरिकत्व ते मांडण्याकरता त्या देशातला एक सचिव असतो किंवा एक मंत्री असतो. अशा ठिकाणी फार मोठ्या गोष्टींचं विचारमंथन होतं आणि विविध प्रकारे या जागतिक तापमानवाढ किंवा आपत्तीजनक परिस्थिती ज्या दिवसेंदिवस वाढत आहे याचं कशा प्रकारे ते आटोक्यात आणता येईल किंवा त्याला कमी करता येईल याचा विचार या अशा प्रकारच्या परिषदेमध्ये होत असतो. क्योटोच्या करारानुसार औद्योगिक देश यांच्या 1990मधील हरितगृह वायू उत्सर्जनाची पातळी 5.2% इतकी कमी करतील असे ठरले. या करारानुसार हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामध्ये 2008 ते 2012 या काळात 1990च्या सुमारास जे उत्सर्जनाचे प्रमाण होते अर्थात 5.2, हे 5.2% कपात करावयाची होती. अमेरिकेने या कराराला मान्यताही दिलेली नाही किंवा करारातून अंगही काढून घेतले नाही. CO2चे सर्वात जास्त उत्सर्जन अमेरिका करते. भारताचा हरितवायू उत्सर्जनात जगात 5वा क्रमांक आहे. भारताने ऑगस्ट 2002मध्ये क्योटो कराराला मान्यता दिली. 2012 साली रशिया, कॅनडा, न्यूझीलंड व जपान या देशांनी या करारातून अंग काढून घेतले. सन 2012 या वर्षी प्रोटोकॉलची वैधता संपली. नंतर क्योटो प्रोटोकॉलची वैधता संपल्यानंतर काही महत्त्वाच्या सुधारणा परिषदेमध्ये करण्यात आल्या. या प्रोटोकॉलचा दुसरा टप्पा 2013 ते 2020 असा होता. स्वच्छ विकास नियंत्रण तंत्र म्हणजे क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझमच्या अंतर्गत संबंध जो काही आहे क्योटो प्रोटोकॉलच्या काही 12 कलमीशी संबंधित आहे. प्रामुख्याने विकसित व विकसनशील राष्ट्रांनी त्यांचा स्वीकार केलेला दिसून येतो. सध्या 192 राष्ट्र या प्रोटोकॉलच्या अंतर्गत आहे. कारण दिवसेंदिवस वाढत जाणारी जी काही आपत्ती आहे, ज्या काही जागतिक समस्या आहे या फार मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहेत व याचं नुकसान विकसित आणि विकसनशील राष्ट्रांनाच सोसावं लागणार आणि भोगावं लागणार आहे. अशा प्रकारे सर्वांच्या परवानगीने व सर्वानुमते स्वीकारण्यात आलेले ही काही छोटीशी कलमं आहेत. त्या 12 कलमशी संबंधित असल्यामुळे प्रत्येकाला त्याप्रमाणे वागावं लागणार आहे, त्याप्रमाणे देशामध्ये कार्य करावं लागणार आहे. या औद्योगिकरण झालेले 29 देश व 14 संक्रमण अवस्थेमध्ये येणारे जे देश आहेत हे या पूर्ण सिस्टीममध्ये येतात. स्वच्छ विकास तंत्राअंतर्गत अनुसूची 1 देश गैर अनुसूचित देशांना हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणाऱ्या प्रकल्पांसाठी, वनसंवर्धनासाठी आणि शाश्वत विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तांत्रिक व आर्थिक सहाय्य करू शकते व असे केल्यास अनुसूची 1 देशाच्या हरितगृह उत्सर्जनाच्या लक्ष्यात कपात केली. म्हणजे या ठिकाणी असं सांगितलं की यांनी या पुस्तकामध्ये थोडक्यात सांगितलं आहे, परंतु त्यांचे काही एक निष्कर्ष, एक प्रमाण ठरलेले आहे आणि त्या प्रमाणात जर जे देश येत असतील त्या देशाला तशा प्रकारचं उत्सर्जित करण्यात किंवा ते सहाय्य करण्याचं किंवा देण्याचं जर ठरलं तर बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणचं हरितगृह किंवा त्या वायूंचं प्रमाण कमी होऊ शकतं व समतोल कुठेतरी ठेवला जाऊ शकतो. आणि या विकसनशील देशांना शाश्वत विकासाला
मदत झाल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास रोखता येईल असे CDM म्हणजे क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझममध्ये स्वच्छ विकास तंत्र अभिप्रेत केलेलं आहे किंवा ते असं मांडण्यात आलेलं आहे. अशा प्रकारची ही संकल्पना किंवा हा मुद्दा स्वच्छ विकास यंत्रणा व या स्वच्छ विकास यंत्रणेमध्ये मांडण्यात आलेली काही तत्त्वे व काही सानुग्रह मुद्दे आपल्याला लक्षात येते. अशा प्रकारे मित्रांनो, आपलं तिसरं प्रकरण अर्थात शाश्वत विकास हे या ठिकाणी संपलेलं आहे. याच्यानंतर जो चौथं प्रकरण आहे ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊया.